ते कष्ट करून खासदार झालेले, हे जन्मतः सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले. ते भाषणात म्हणतात की काय मी राधाकृष्ण विखे नाहीये. अहो ते लय सुज्ञ होते म्हणून तर तुम्ही खासदार झालात, त्यांच्या पुण्याईनं. बरोबर आहे का नाही? त्यांनी सगळा तुमचा मार्ग सोपा करून टाकला. डायरेक्ट उभे तुम्ही, काय सरपंच नको, लोकांसाठी घाम गाळणं नको, काय नको, डायरेक्ट खासदार, डायरेक्ट दिल्ली. आणि लोकांना फक्त भूलथापा आणि आश्वासन, याच्या व्यतिरिक्त काही नाही. मग आज दुधाला अजिबात भाव नाही, कांद्याला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. ऊस इतके उशिरा न्यायचे. त्या क्षेत्रात काम करताना आधी बाहेरच्या परिसरातला ऊस न्यायचा, मग आमच्या तिथला न्यायचा. शेतकऱ्यांच्या खोडक्या होतात. आमच्या इथल्या पण मला कार्यकर्त्यांना सांगायचे, जे जीवाच्या एवढ्या 45 डिग्री 40 डिग्री तापमानामध्ये इकडं स्टेटस ठेवताना पाळताना तुझ्यात हिंमत होती, तुमच्यात हिंमत होती ना, ऊस लवकर न्यायला लावायचा आणि ऊसाचं पेमेंट मागायचं, मग स्टेटस ठेवायचे आणि मग बाकीच्या गप्पा मारायच्या. आहेत ना आमच्या इथं निम्म, तर मी म्हणते तुमच्या मतदारसंघात निम्म राहता तालुकाच असेल. आणि तुम्हाला खूप आमिष दिले जातील. आता कालची पण बातमी वाचली मी युट्यूबवर वगैरे की 60,000 रुपये सापडले. 60,000 म्हणजे ही रक्कम काय 60 लाख आहे का हो? त्या मीडियानी एवढी बातमी केली. 60 लाखाचं शॉपिंग झालंय नवरीचं लग्नाचं. 30,000 रुपये ब्युटी पार्लर वाली घेती का नाही घेती? मग 60,000चं एवढं मोठं काही करायची गरज नव्हती ना. काय कारण होतं त्या गोष्टीला इतकं ते हे करायचं? 60 लाख असते मग पटलं असतं आपल्याला. म्हणजे तुम्ही काही खर्च करायचा, तुमच्या कोटीना खर्च. आणि दुसऱ्याच्या याच्यावर बोट ठेवायचं की हॉटेलवर छापा मारला आणि 60,000 रुपये सापडले. म्हणजे कुठंतरी हा रडीचा डाव चालू झालेला आहे. इतका रडीचा डाव चालू झालेला आहे. प्रत्येक घरात चौकशी, तुमचे कोण नातेवाईक आहे, तुमचे कोण मतदार आहे. आमच्या इकडच्या महिला पण आहे बिचाऱ्या. मला तर कळायचं कारण म्हणजे आवडीनं स्टेटस ठेवत्या त्या मकडू आम्ही चाललो तिकडे, आमचा प्रचार. मग ते बघते मी, म्हणजे फक्त यूज अँड थ्रो, माणसांचा वापर करून घ्यायचा. लोकशाही म्हणजे लोकांनी निवडलेलं. पण 50 वर्षापासून यांच्याच घरात सत्ता, 50 वर्ष झाले. आणि तीच घिसीपिटी कॅसेट तुमच्याकडे आलं का तुम्हाला पाण्याचा प्रश्न, 4थी पिढी सुरू झाली. का हो निळवंड्याचं पाणी आलं नाही ग्रामीण भागामध्ये? का नाही आलं? 5 वर्षात का नाही तुमची कामं झाली? नगर मनमाड किती वर्षाचा, म्हणजे शिर्डी देवस्थान, लोक शिर्डीवरून शनी शिंगणापूरला जातात. तो रस्ता बघा, कोल्हारच्या पुलावर 12ही महिने ट्रॅफिक जाम. तुम्हाला तुमच्या मतदारसंघातले छोटे छोटे प्रश्न हाताळता येत नाही. पण तुम्ही फक्त बड्या बड्या गोष्टी करता आणि लोकांना भुलावता. आम्ही सुसंस्कृत आहे, आम्ही शिक्षित आहे. आता मला वाटलं होतं इंग्लिश मध्ये बोलू का मराठीत बोलू. म्हणजे ह्या गोष्टी आहेत. तेव्हा तुम्ही सर्व मतदारांना माझं आवर्जून सांगणं, सर्व माता भगिनींना, तुम्हाला इतके आमिष दाखवले जातील, सगळ्या गोष्टी होणार. ह्या सगळ्या गोष्टी मला माहित आहे. खाना मजे से खाना पीना ऐश करना, लेकिन मतदान को जाते वक्त भेजा ठिकाणे पे रखना. विचार करून गेलेली संधी पुन्हा येणार नाही. ही शेवटची संधी आहे. तुम्हाला जरी हुकुमशाही, ही प्रस्थापितांची घराणेशाही, ही जर संपवायची असेल तर निलेशजी लंकेंच्या मागे तुम्ही एकमुखी उभे राहा. तुमचे कुणी सहकार्य असतील. आता प्रत्येक, मला ही कल्पना आहे, गावामध्ये सरपंच असेल किंवा सोसायटी, ह्या संस्था असतात, ह्या संस्था मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांच्या ताब्यात असतात. हे काही नवं नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे. त्या सरपंचाच्या कानात सांगा, भाऊ मतदान गुप्त आहे. वर सगळे पुढारी तिकडे दिसतील, पण सगळ्यांनी मतदान लंके साहेबांनाच करा. तुम्हाला जर हा विरोध संपवायचा असेल, आता ही खूप शेवटची संधी आहे. आपला शेतकरी कुटुंबातील मुलगा, माणूस, तुमचा भाऊ, तुम्हाला जर दिल्लीला संसदेत पाठवायचा असेल धडाडीचा,
तर तुम्ही मतदान मनुष्य असलेल्या तुतारीला करा, माणूस असलेल्या तुतारीला करा. तुमचा म्हणजे सगळ्या अडचणी ते तिथं त्याची दखल घेतली जाईल. हे जे प्रस्थापित जुने वर्षानुवर्ष असलेले खासदार असतात ना, ते एकदा इथून दिल्लीला गेले का तिकडच गळ्यात गळे घालणे, मोठ्या मोठ्या नेत्यांना भेटणे, त्यांचे स्वागत आमच्याकडे नेहमी प्रवरानगरला मोठे अमित शहा, नरेंद्र मोदी येतात. मग सगळं कसं टकाटक केलेलं असतं, रस्ते विस्ते. मग त्यांना वाटतं वा फार चांगली प्रगती चालू आहे. पण तुमची जी अवस्था आहे तीच आमची अवस्था आहे. पण आम्ही लढतो. तुम्हाला सांगते, आता मी खूप दिवसातनं बाहेर पडले, आज 2 महिन्यातनं मी बाहेर आले. मला साहेब लंके साहेब म्हटले का की तुम्ही याल का आमच्या प्रचाराला, आमच्या सभेला. मी म्हटलं नक्कीच मी येणार. तर तुम्हाला सांगते, सर्व मतदार बंधू भगिनींना ही शेवटची संधी आहे. आता शेवटच्या क्षणी खूप आमिष दाखवले जातील, खूप गाड्या येतील, खूप प्रलोभन दाखवले जातील. आपली धनसंपत्ती काय कमी नाहीये, 50 वर्षापासूनची. आता ती हळूहळू बाहेर निघन. तसं तुम्ही त्यांना पळताभुई थोडी केलेलीच आहे. ही खूप जमेची बाजू आहे का? ही निवडणूक एकतर्फी नाही, ही खूप जमेची बाजू आहे. दुसरं असं का सामान्य कुटुंबातील किरकोळ बांधा शरीरयष्टी असलेल्या लंके साहेबांनी एवढी मोठी टक्कर दिली, ही सुद्धा वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. हिम्मत, सर्वांना सांगते, हिम्मत केल्याशिवाय किंमत मिळत नाही. आज महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या धनशक्तीच्या विरोधात साहेब उभे आहेत, लंके साहेब उभे आहेत. आणि त्यांना तुमच्या भागातील सर्व तरुणांनी, आया बहिणींनी आपला घरातला माणूस म्हणून त्यांच्या मागे उभं राहण्याची गरज आहे. एक लक्षात घ्या, किती पाहुणा जवळचा असू द्या, तो तुमच्याकडे मुक्काम किती दिवस करतो? 2 दिवस, 4 दिवस. त्याला ओढ कुठली राहते? आपल्या घराची. मग आता लोणी प्रवरानगर सोडून तुमच्याकडे येतील का? ते कामापुरतेच येतील. पाहुणे कशाला येत्या? लग्न कार्य काही कार्यक्रम असला तर त्या नाही येतील, लग्न कार्याला येतील नाही. त्यांना गरज, त्यांना असं वाटलं तुम्हाला सगळ्यांना अल्झायमर झालेला आहे, काहीच आठवत नाही 5 वर्षात काय घडलं, ताजच सांगावं. आता अशा पद्धतीनं तेव्हा आमचा पाहुणा आमच्याकडे पाठवून द्या आणि तुमचा कारभार तुम्ही करा, एकदम चांगला करा. आणि तरुणांना माझं सांगणं आहे, आता निवडणूक